नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. मे महिन्याचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्यातील सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना मे महिन्याचा जो हप्ता आहे सरसकट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी हे दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. आता मे महिन्याचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्य शासन हा हप्ता 1500चा देणार की 2100चा देणार यावर मात्र अजूनही काही स्पष्ट बोललेले नाही आहे. लाडक्या बहिणींकडून अपेक्षा होती की मे महिन्याचा जो हप्ता आहे एप्रिल नंतर राज्य शासन मोठी घोषणा करणार किंवा आश्वासन दिले होते की आम्ही लवकरच 2100 रुपये देऊ, परंतु या संदर्भामध्ये अजूनही काही अपडेट पुढे आली नाही आहे. सध्या तरी जो काही सुरुवातीपासून 1500 रुपये प्रति महिना जो काही लाडक्या बहिणींना मिळत आहे तोच इथं कायम राहणार आहे. परंतु राज्य शासनाने एक मात्र स्पष्ट केले आहे की आम्ही 2100 रुपये देऊ, परंतु सध्या त्याची अजून तरी तारीख त्यांनी सांगितली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की 2100 रुपये आम्ही देऊ, त्याआधी ज्या लाडक्या बहिणींना इथं नवीन निकषानुसार काही लाडक्या बहिणी कमी झाली आहे त्यांना इथं मात्र आता पुढचा हप्ता मिळणार नाही आहे. कारण नवीन निकषानुसार जवळपास राज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणी या कमी झाल्या आहे. राज्य शासनाने 2 महिन्यापूर्वीच नवीन निकष त्यांनी परत आणले की ज्या काही लाडक्या बहिणी आहे संजय गांधी निराधार योजनेचा ज्या काही लाभ घेत होत्या किंवा PM किसान योजनेच्या सुद्धा काही लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या, तसेच राज्यातील जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना यामधून ज्या काही लाडक्या बहिणी वगळण्यात आला आहे त्यांना आता पुढचा हप्ता कदाचित मिळणार नाही आहे. त्यांची इथं जे खाते आहे लाडकी बहीण योजनेतून त्यांचे खाते वगळण्यात आले आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता ज्या काही लाडक्या बहिणी आहे ज्यांना मागचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी की आपण पुन्हा एकदा आपले बँक खाते हे लिंक आहे की नाही हे चेक करा. आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक हप्त्याच्या वेळी आपण आपले खाते अपडेट घेणे महत्त्वाचं आहे. सोबतच काही महिलांना या योजनेसंदर्भात अशा काही अडचणी येत आहे की त्यांचं आधार लिंकसुद्धा आहे, त्यांच्याकडे शेतीसुद्धा नाही आहे किंवा त्या सरकारी योजनेतल्या कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे सर्वच्या सर्व कागदपत्रे त्यांनी अपलोड केली आहे. राशन कार्डमध्ये नाव आहे, आधार लिंक व्यवस्थित केलेले आहे, परंतु त्यांना अद्यापही हप्ता मिळालेला नाही आहे. तर त्या लाडक्या बहिणींना इथं आता सरकार कदाचित या योजनेतून कमी करतील असा इथं महत्त्वाची बाब पुढे आली आहे. एकट्या लातूरमध्ये जवळपास 25,000 लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आहे. कारण मी आधी सांगितलं की काही लाडक्या बहिणी ज्या आहे की त्यांच्याकडं सर्व काही असताना त्यांना सुरुवातीपासून एकही हप्ता मिळाला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणीसुद्धा आता या योजनेतून जवळजवळ कमी झाल्या जमा आहे. कारण सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत की प्रत्येक महिलांना इथं पैसे मिळतील, परंतु काही महिलांना अद्यापही एकही हप्ता मिळाला नव्हता. तर त्या लाडक्या बहिणींना इथून पुढेही हप्ता मिळेल याची काही इथं गॅरंटी नाही आहे. एकट्या लातूरमध्येच 25,000 लाडक्या बहिणी कमी झाल्या. मागच्या 2 महिन्याआधी पुण्यामध्ये सुद्धा जवळपास 28,000 महिला इथं या योजनेतून कमी झाल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच महिला या योजनेतून कमी झाल्या होत्या. आता हे जे काही आहे नवीन निकषानुसार तर लाभार्थी बरेच कमी झाले, परंतु ज्यांना सुरुवातीपासूनच हप्ता मिळाला नाही आहे कदाचित त्या सुद्धा लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या असतील अशी इथं मोठी शंका आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना आत्ताही अपेक्षा आहे की आम्ही फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, आधार लिंकसुद्धा आहे, वेळोवेळी प्रत्येक हप्त्याला आम्ही करत आहोत. तर त्या लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की आम्हाला हप्ता मिळेलच. आणि शासन प्रत्येक वेळी सांगत होते की ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना पूर्वीपासून तर आत्तापर्यंत सर्वच्या सर्व हप्त्याचे पैसे एकदाच त्यांच्या खात्यात देऊ असे वारंवार सांगत असताना सुद्धा आता बऱ्याच महिला या योजनेतून कमी झाल्या आहे. त्यापैकी ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यासुद्धा लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या असं समजावं लागेल.